नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत छोट्या-छोट्या, सुंदर आणि अगदी सोप्या अशा देवघरासमोर काढण्यासाठीच्या रांगोळी डिझाईन. तर या रांगोळी डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि अगदी छोट्या-छोट्या आणि अगदी कमी वेळामध्ये या रांगोळी डिझाईन तुम्ही काढू शकता. ह्या रांगोळी डिझाईनसाठी तुम्हाला जास्त कलर्स पण वापरायला लागणार नाही आणि अगदी कमी वेळात, कमी जागेत शिवाय काढू शकतात तुम्ही. देवघरासमोर जास्त जागा नसते सगळ्यांच्याच, तर तिथे आपण ह्या रांगोळी डिझाईन वापरू शकतो. तर तुम्ही नक्की ट्राय करण्याचा प्रयत्न करा. आजच्या ज्या डिझाईन आहेत ना, त्या अगदी नाजूक आणि छोट्याशा, क्यूट आहेत एकदम. काढायलाही तेवढ्याच सोप्या पण आहेत. तुम्ही प्लीज प्रयत्न नक्की करा आणि मला सांगायला विसरू नका तुम्ही रांगोळी डिझाईन ट्राय केल्या की नाही. आजची बघा आपली पहिली रांगोळी डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी जी डिझाईन आहे ना, ती खूप छान आहे, खूप छोटीशी पण आहे आणि अगदी 1 मिनिट लागेल ह्या डिझाईनला काढण्यासाठी, एवढी सोपी आहे. ह्या डिझाईनमध्ये गोपत्याचा यूज केलेला आहे आपण आणि तुम्ही बघू शकता. मी अगदी कमी वेळात ही रांगोळी डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पण शिका आणि तुमच्या देवघरापुढे अशा सोप्या-सोप्या, छान-छान रांगोळ्या काढत जा. मला खूप आनंद होईल तुम्ही जर माझ्या रांगोळी डिझाईन ट्राय केल्या तर. तुम्ही मला खूप छान कमेंट्स करत असतात. एवढा छान मला ॲप्रिशिएशन भेटत असतं ना, की खरंच मला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ टाकायला खरंच खूप छान वाटतं, नाही का? कारण की आपल्याला कुठल्याही गोष्टीत प्रोत्साहन मिळालं ना, तर त्या गोष्ट करण्याचा एक आनंद वेगळाच असतो. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी शॉर्ट्समध्ये फक्त बॉर्डर रांगोळी डिझाईन टाकणार आहे. तर तुम्ही शॉर्ट्स पण चेक करत चला. तिकडे पण तुम्हाला डिझाईन्स बघायला भेटतील वेगवेगळ्या प्रकारच्या. बघा, ही एक छान अशी रांगोळी डिझाईन आहे. ही डिझाईन तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मी आत्ता सध्या चॅनलवरती छोट्या-छोट्या आणि अगदी बेसिक रांगोळी डिझाईन दाखवते आहे. काही दिवसानंतर आपण थोड्याशा मोठ्या 9 ते 9, 10 ते 10 टक्क्यांच्या अशा पण रांगोळी डिझाईन मी दाखवायचा प्रयत्न करेल. मला येतात तर खरं सगळ्या प्रकारच्या डिझाईन काढायला, पण सध्या आता थोडं आपण सुरुवात करूया. हळूहळू आपण सगळ्याच प्रकारच्या रांगोळी डिझाईन बघूया. तुम्हाला जर अजूनही काही वेगळ्या प्रकारचे बघायचे असतील ना रांगोळी डिझाईन, तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. मी जास्तीत जास्त तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सोप्या-सोप्या रांगोळी डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करेन. बघूया आपण आता कसे आपल्याला रिस्पॉन्स मिळतो आहे, त्यानुसार आपण मी टाकते डिझाईन. तर तुम्हाला छोट्या-छोट्या रांगोळी डिझाईन जास्त आवडतात बघायला, त्यामुळे मग मी जास्त छोट्या-छोट्या डिझाईनच टाकते सध्या. कारण कोणाकडे एवढा वेळ नसतो ना मोठ्या-मोठ्या रांगोळी डिझाईन बघत बसण्यासाठी पण, आणि कोण काढत पण नाही तेवढ्या मोठ्या. डेली यूजसाठी छोट्या-छोट्याच रांगोळी यूज केल्या जातात. म्हणून मी आता बेसिक आपल्या सोप्या-सोप्या डेली यूजसाठीच्या रांगोळी डिझाईन दाखवते. चला तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी डिझाईन बघत राहा, रांगोळी डिझाईन ट्राय करत राहा, काढत राहा रांगोळी छान-छान, प्रयत्न करत राहा. एक दिवस नक्की शिकाल जर तुम्हाला रांगोळी जमत नसेल तर. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया उद्याच्या एका सोप्या, सुंदर रांगोळीच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक यू सो मच.